नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ। सकाळची वेळ आहे आणि बऱ्यापैकी ना आता देवपूजा झालेली आहे, क्लिनिंगची कामं झालेली आहेत। आजचा आपला विषय आहे कांदा लसूण मसाला। तर इथून मागच्या ज्या काही ऑर्डर आहेत तुम्ही दिल्यात मला किंवा तुम्ही टेस्ट केलाय माझा मसाला, तर खरं सांगू का इतका छान रिस्पॉन्स आहे ना मसाल्याला। तर मसाला संपलेला आहे। आज पुन्हा एकदा ना मसाला तयार करायला घेणार आहे। मसाला कसा तयार केला जातो, कुठली कुठली काळजी घ्यावी लागते मसाला तयार करताना, आणि तुम्हाला जर माझ्याकडनं ऑर्डर करायचं नसेल, घरी बनवायचं असेल ना, तरी सुद्धा तुम्ही घरी बनवू शकता। तर आजचा ब्लॉग ना फक्त कांदा लसूण मसाल्याविषयी असणार आहे आणि तुमच्या समोर मी कांदा लसूण मसाला तयार करणार आहे। त्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे, कुठली कुठली काळजी घ्यावी लागते, काय काय करावं लागतं, ह्या सगळ्या टिप्स मी देणार आहे। आणि कांदा लसूण मसाला आपण तयार करणार आहोत। कांदा लसूण मसाला किती किलोचा बनवून तयार होतोय ते बघूयात आता आपण ब्लॉगमध्ये पुढे। आणि तुम्हाला जर कांदा लसूण मसाला माझ्याकडनं ऑर्डर करायचा असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे, व्हॉट्सॲप नंबर। त्या व्हॉट्सॲप नंबरवर जायचं आणि तुम्हाला किती किलो हवा आहे तसं ऑर्डर करायची, तुमची ऑर्डर बुक करायची आणि मग स्कॅनर वगैरे मी पाठवते, त्याचं पेमेंट करायचं। मग तुमची ऑर्डर जी आहे, तुमचं पेमेंट डन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या मिनिटाला तुमची ऑर्डर जी आहे ती डिस्पॅच केली जाईल। आता हा एक विषय झाला। त्यानंतर कांदा लसूण मसाला किती दिवस टिकतो, तर तसं बघायला गेलं ना, बघा आमचा हा सातारी भाग आहे, पाचगणी महाबळेश्वर जवळ आहे। तर आमचा हा कांदा लसूण मसाला ना वर्षभर टिकतो। चिनी मातीच्या लोणच्याच्या भरण्या असतात का नाही, त्यामध्ये आम्ही भरून ठेवतो, अगदी म्हणजे अजिबात काहीच होत नाही। आता तुम्ही जर माझ्याकडनं कांदा लसूण मसाला घेतला तर तो टिकवायचा कसा, कारण बरेच आता मी ऑर्डर दिलेल्या आहेत, तर ना बऱ्याच जणांचा प्रश्न आहे। आता भुसावळला आपली ऑर्डर गेलेली आहे, पुणे मुंबई, तर मुंबईला कसं उष्णता जास्त असते, भुसावळ जळगाव याला कसं उष्णता जास्त असते या भागामध्ये। तर मग मसाला टिकवायचा कसा, तर काय करायचं, प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीची लोणच्याची भरणी असते त्याच्यामध्ये जरी तुम्ही ठेवलात तरीही चालेल। 3 महिन्यापेक्षा तुम्ही जर 3 महिन्यापेक्षा तुम्ही जर मसाला जास्त दिवस वापरणार असाल ना, तर काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। आणि 3 महिन्याच्या आत तुम्हाला जर मसाला संपवायचा असेल ना, तर तुम्ही मग बाहेर ठेवूनच खाल्ला तरी काही फरक पडत नाही। आणि असं फ्रीजमध्ये ठेवला जर मसाला आणि वापरला तर चवीत सुद्धा काहीच फरक पडत नाही, सेम तसाच लागतो। तर काय होतं ना, हे सगळं म्हणजे आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या टेम्परेचरवर अवलंबून असतं की मसाला किती दिवस टिकणार आहे। बाकी मसाला एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बनवला जातो, त्यामध्ये कुठलीही चूक होत नाही। आता कुठली चूक करायची नाही मसाला बनवताना, जर तुम्ही घरी बनवत असाल माझा बघून, तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगते। ब्लॉग कंटिन्यू करा। कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठी जेवढी पण भांडी लागणार आहेत ना, तेवढी सगळी भांडी एकदम क्लीन असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे। तर मी आधीच ही भांडी धुवून घेतली होती, पण हे कटर मला लागणार होतं आणि हे कटर कसं जरा अवघड आहे स्वच्छ करायला, म्हणून ब्रश घालून मी ते स्वच्छ करून घेतलं। एकदम क्लीन आणि स्वच्छ असलं पाहिजे, छान उन्हात वाळवलेलं पाहिजे भांडी आपल्याला। तर आता ही सगळी भांडी जी आहेत ना, मला जी काही लागणार आहे, म्हणजे कटर लागणार आहे आता बारीक कांदा कट करण्यासाठी, आणि ही कढई लागणार आहे आपल्याला कांदा भाजण्यासाठी, टप लागणार आहे आपल्याला लाल तिखट मिसळण्यासाठी। तर ही सगळी भांडी जी आहेत ना, मी ती स्वच्छ धुवून घेते। आधी पण मी साबण लावून ही भांडी घासून घेतली होती आणि धुवूनसुद्धा घेतली होती, पण आता मला ही भांडी की नाही उन्हाला छान वाळवायची आहेत, त्यामुळं ना मी ही सगळी भांडी पुन्हा एकदा धुवून घेते। आता भांडी स्वच्छ धुवून झाली ना, टेरेसवर घेऊन जाणार आहे। एक ना एक भांडं ना आपल्याला छान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आता मी सकाळी टेरेसवर आले, सकाळची वेळ होती म्हणून एवढं काही कडक ऊन पडलं नाही, पण तरीसुद्धा ही भांडी की नाही आपल्याला 2 ते 3 तास उन्हामध्ये छान गरम करून घ्यायची आहेत। आता हे काम ना अगदी गडबडीत होणारं काम नाही आहे, यासाठी संपूर्ण दिवस लागतो। कांदा लसूण मसाला
मिसळायचा म्हटला किंवा बनवायचा म्हटला तर यासाठी संपूर्ण अख्खा दिवस लागतो. आणि आपण हे काम जे एकाच दिवशी करणार आहोत ना, तर ते पुढं म्हणजे मी ना जवळजवळ 7 ते 8 महिने मसाला हा वापरते, एकदा मिसळून ठेवलेला, एकदा तयार केलेला. म्हणून ही सगळी काळजी ना आजच्या दिवशी घ्यावी लागते. अख्खा दिवस यासाठीच लागतो. तर माझा आजचा संपूर्ण दिवस आहे की नाही, अख्खा दिवस लाल तिखट मिसळण्यामध्ये, कांदा लसूण मसाला तयार करण्यामध्येच गेला. आता ही सगळी भांडी ना एकदम कानाकोपऱ्यातनं म्हणजे मिक्सरचे ब्लेड वगैरे मी अगदी चक्काचक पुसून घेतले. तुम्ही बघत असाल जे मी मिक्सरची झाकणं आहेत त्याचे रबरसुद्धा काढून मी ते रबरसुद्धा स्वच्छ केले, झाकणंसुद्धा कानाकोपऱ्यातनं स्वच्छ केलेत. आणि छान 2 ते 3 तास ना मी या भांड्यांना ऊन दाखवून घेतले, छान गरम केलेले आहेत. असं केल्यानं काय होतं ताईंनो, आपलं जे कांदा लसूण मसाला आहे, लाल तिखट आहे, ते वर्षभर टिकून राहतं. त्याला म्हणजे कधीच बुरशी येत नाही, कधीच खराब होत नाही, कधीच त्याला वास येत नाही. जर तुम्हाला वर्षभर हा मसाला वापरायचा आहे तर ही काळजी आपण घेतलीच पाहिजे. जरा जरी तुमचं भांडं ओलं राहिलं किंवा तुमचा ओला हात लागला कांदा लसूण मसाल्याला तर ते तुमचं लाल तिखट महिन्याभराच्या आतच खराब होईल किंवा महिनाभरानंतरनं लगेच बुरशी लागायला सुरुवात होईल. म्हणून ओला पाण्याचा हात कधीही लागू देऊ नका. आता मी इथं कांदा संपूर्ण कट करून घेतला, 2.5 किलो कांदा स्वच्छ करून बारीक कट करून घेतला, गॅस वगैरे स्वच्छ केलेला आहे. आणि आता इथं पाहत असाल मी 1 किलो खोबरं जे आहे ते खिसून घेतलेलं आहे. आता मी कसं तुम्हाला करताच मी ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण सांगते. 2.5 किलो बारीक चिरलेला कांदा आहे, 1 किलो खोबरे आणि 1 किलो लसूण आहे. आणि तेलाचं पण मी प्रमाण तुम्हाला पुढे सांगते. 1 किलो मीठ आहे. फक्त एवढेच इन्ग्रेडियंट्स आपल्याला कांदा लसूण मसाला तयार करताना लागलेले आहेत. आता ही भांडी ना छान गरम झाली आहेत बरं का, ती मी इथं काढून ठेवते. आता आपल्याला ना खोबरं भाजायला फक्त कढई लागणार आहे आणि हा टब जो आहे ना तो लाल तिखट हे सगळं मिक्स करायला लागणार आहे. तर हा टब म्हणूनच मी स्वच्छ धुवून छान उन्हामध्ये वाळवून घेतला आहे. कढई पण एकदम छान वाळलेली आहे. आता आपण खोबरं भाजून घेऊया. तर ह्या सगळ्या ज्या मी टिप्स तुम्हाला सांगते ना तर त्या तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. कुठल्याही पाण्याचा हात नाही लावायचा आपल्याला आणि आपलासुद्धा हात नाही ओला पाहिजे. आणि उन्हामध्ये छान भांडी वाळवलेली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त महिने, जास्तीत जास्त दिवस आपला हा कांदा लसूण मसाला टिकून राहणार आहे. हे बघा, अशा कलरमध्ये खोबरं भाजून झाले, कुठलाही फिल्टर लावलेला नाही, कॅमेरा क्लिअर आहे. अशा पद्धतीनं खोबरं भाजायचे आपल्याला, असाच कलर आला पाहिजे खोबऱ्याचा काय. आणि आता ना कांदा भाजून घेऊया. तर हा 2.5 किलो कांदा आहे, बारीक कट करून घेतलाय. थोडासा कांदा मी आधीच चिरून ठेवला होता चांगला बारीक, त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटलंय कांद्याला. तर आता हा आपण ना छान परतून घ्यायचा आहे, पूर्ण लाल होऊ द्यायचा आहे. जवळजवळ हा कांदा भाजायला 1 ते 1.5 तास लागतो. 1 ते 1.5 तास ना हा कांदा छान हलवत राहायचा आहे. छान थोडासा कलर बदलला की मग आपण यामध्ये तेल घालणार आहे. तर सुरुवातीचा अर्धा तास तर आपल्याला बघा असा कांदा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपण कांदा कट करून ठेवला की त्याला थोडं पाणी सुटतं, तर ते पाणी पूर्ण जिरेपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे बरं का. आणि कांदा बघा कढई भरली होती, आता भाजून किती कमी झाला आहे कांदा. आता बघा एवढा भाजत आलेला आहे, कलर तुम्हाला दिसत असेल, म्हणजे निम्मा लालसर गुलाबी असा कांदा झालेला आहे. आता काय करायचं, असा कांदा झाला ना की आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल किती घालायचं, तर कांदा बुडेल इतकं तेल घालायचं आहे. थोडंसं जास्त झालं तरीही चालेल, पण कमी पडता कामा नये. आता जास्त झालं तर चालेल असं मी का म्हणाले, तर बघा तुम्ही लोणचं वगैरे करता, ते वर्षभर टिकून राहण्यासाठी काय लागतं, तेल लागतं. तेलामुळे ना आपलं लाल तिखट कांदा लसूण मसाला आहे ना वर्षभर टिकून राहतो, त्याला काहीच होत नाही. म्हणून तेलाचं प्रमाण थोडं जास्त झालं तरी चालेल, पण खूपही जास्त नसावं. मी जे सांगते व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रमाणामध्ये तुम्ही तेल घ्या. कांदा बुडेल इतकंच तेल घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा अशा पद्धतीनं आहे ना कांदा मी अजून भाजून घेतला, म्हणजे अजून पाऊण तास मी कांदा भाजून घेतलेला आहे. कलर तुम्ही पाहत असाल कसा झालेला आहे, थोडासा गुलाबी होता ना, असा काळसर कलर आलेला आहे.
आणि आता बघा कांदा मी थंड व्हायला ठेवून दिलेला आहे. ही टीप खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. कांदा पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे आपल्याला आणि मगच आपल्याला कांदा लसूण मसाला तयार करायला घ्यायचा आहे. पूर्ण थंड झाला पाहिजे, थोडासुद्धा कोमट गरमसुद्धा राहिला नाही पाहिजे बरं का कांदा, नाहीतर मग लाल तिखट जे आहे आपलं, आपण कांदा लसूण मसाला जो मिसळतो आहे तो खराब होण्याची शक्यता आहे. तर एवढी सगळी दक्षता घ्यावी लागते बरं का कांदा लसूण मसाला मिसळताना. आता ना खोबरं घेतले, खोबरं कसं भाजलं ते तुम्ही बघितलं. खोबऱ्याचा कलर बघा आणि कांद्याचा कलर बघा. लसूणसुद्धा छान पसरवून ठेवला आहे जेणेकरून त्याला पाणी वगैरे सुटू नये आणि तो चांगला राहावा. सकाळी सकाळी मी आणला होता लसूण मार्केटमधून. आता बघा खोबरं छान बारीक झालेलं आहे. सगळं सेपरेट सेपरेट मी बारीक करून घेतलेलं आहे. तर खोबरं बारीक झालं. आता त्यानंतर मी लसूण बारीक करायला घेतलेलं आहे. बारीक म्हणजे एकदम बारीक झालं पाहिजे. आता खोबरं बारीक करण्यासाठी मी मोठं भांडं वापरलेलं आहे. तुम्ही लसूण आणि खोबरं होत असेल तुमच्या मिक्सरमध्ये तर एकत्रच वाटलं ना तरीही चालेल. पण काय होतं ना, आधी मी लसूण खोबरं असं एकत्र बारीक करायचे ना तर लसणाच्या ना तशाच फोडी राहायच्या. त्याच्यामुळं मग मी आज सेपरेट लसूण आहे ना बारीक करून घ्यायचं ठरवलं. तर अशा पद्धतीनं ना मीठ घालून घालून मी लसूण बारीक करून घेतला. म्हणजे अगदी आलं लसूण पेस्ट कशी एकदम सॉफ्ट बारीक असते तशा पद्धतीनं ना लसणाची पेस्ट झाली पाहिजे आणि अगदी तसंच झालं आहे बघा. लसणाची एकदम बारीक पेस्ट तयार व्हायला पाहिजे आणि झाली. त्यानंतर मग लगेच खोबरं पण त्याच पद्धतीनं बारीक करून घेतलं आहे. हे सगळं आहे ना आपल्याला अशाच पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे. 1 किलो प्रमाणामध्ये लसूण आहे, 1 किलो खोबरं आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. बघा आता हे बारीक झालेलं आहे. आता त्यानंतर छान वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता कांदा यामध्ये मिक्स करायचा आहे. सगळा कांदा की नाही यामध्ये मिक्स करायचा. आता तुम्हाला डिवाईड झालेलं म्हणजे 3 भाग झालेले दिसत असतील, लसूण, खोबरं आणि कांदा. आता हे 3 कसं समप्रमाणामध्ये तुम्हाला दिसत असेल. 1 किलो लसूण, 1 किलो खोबरं आणि कांदा 2.5 किलो होता ना तो भाजून 1 किलो प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि ही मिरची पावडर जी दिसते ना मी डंकावरून कुटून आणलेली आहे. यामध्ये ना गरम मसाले आहेत, हिंग आहे, हळकुंडसुद्धा तळून घातलेलं आहे. जी मी पावडर वापरणार आहे ती सुद्धा मी घरी तयार केलेली आहे. लवंगी मिरची आहे त्यामध्ये आणि काश्मीरी मिरचीसुद्धा आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये बरेच सारे गरम मसाले मी घातलेले आहेत. याचासुद्धा व्हिडिओ मी उन्हाळ्यामध्ये करेन, कारण उन्हाळ्यामध्येच मी डंकावरून लाल तिखटाची जी पावडर आहे ती कुटून आणत असते. तर आता इकडं ना मी कांद्यामध्ये छान बारीक मीठ घालून कांदा बारीक करून घेतलेला आहे. आपण एक तर कांदा छान भाजलेला असतो आणि त्यामध्ये ना बारीक मीठ घातलं आणि हाताने छान मिक्स केला ना तर ही सगळी जिन्नसं जी आहेत ना ती एकदम एकजीव होतात. जसं की आपण मटणाला चिकन किंवा आपण नॉनव्हेज करतो तर त्याला कसं आपण वाटण तयार करून घेतो त्याच पद्धतीनं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा किती मस्त हे सगळं एकजीव झालेलं आहे. एकदम एकत्र म्हणजे मीठ घालून सगळं मळून घ्यायचं आहे. आता बघा किती छान वाटण तयार झाले. आता हे खोबरं, लसूण, कांदा या वाटणामध्ये ना आपल्याला हे मिरची पावडर मिक्स करायची आहे. तर अगदी म्हणजे एक 10-15 मिनटं ना असं छान मळून 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 घ्यावं लागतं. आता हे मळून झालेलं आहे, छान बारीक झालेलं आहे आणि एकदम हातावर चोळलं ना की एकदम बारीक होतं ते. मिक्सरमध्ये मग परत मिक्स करण्याची गरज नसते. म्हणूनच मग हे असं सगळीच काही आपण एवढी मिरची पावडर मिक्सरमध्ये घालून बारीक नाही करू शकत किंवा मिक्स नाही करू शकत. आता बघा मिरची पावडर घातलेली आहे वाटणामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे जसं की आपण पीठ मळतो तसं करून हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि छान हा जो मसाला आहे कांदा लसूण मसाला तो छान मळून मळून सगळी जिन्नसं जी आहेत ती एकजीव करायची. इतकं सोपं असतं सगळं, पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलं जेणेकरून तुम्हाला कळावं आणि तुमच्याकडनं सुद्धा काही चुका होऊ नयेत. आता जी मी मिरची पावडर मोजून घेतली होती ना ती 2 किलो होती. 2 किलो मिरची पावडर एकदम व्यवस्थित बसली. पण मला खूप ओला ओला वाटत होता ना मसाला, म्हणून मी थोडीशी परत मिरची पावडर त्यामध्ये सासूबाईंना ॲड करायला सांगितली. आता ही वरून मिरची पावडर जी घातली आहे ना ती पुन्हा एकजीव करायची, मिक्स करायची. आता बघा मी खूप म्हणजे जवळजवळ बघा 10-15 मिनटं असाच मसाला मिक्स करत होते, मळत होते.
आणि अशा पद्धतीनं आपलं कांदा लसूण मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्हाला जर मी केलेला कांदा लसूण मसाला आवडला असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते आणि स्क्रीनवर सुद्धा नंबर दिला होता. तुमची ऑर्डर पटापट बुक करायची आहे, कारण आधीच खूप ऑर्डर पेंडिंग आहेत ना, त्यातच मग हा मसाला निम्मा तरी संपणार आणि मग थोडा राहील. तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा आणि हा मसाला माझा मी तयार केलेला जो आहे तो टेस्ट करून नक्की सांगा. आता मसाला मिक्स करून झालेला आहे. मसाला मिक्स करून झाला ना की 2-3 दिवस आपल्याला याच टपामध्ये ठेवायचं आहे, झाकण ठेवून देऊन छान मुरू द्यायचं आहे आणि मगच आपल्याला याला चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर आता रात्रीचे ना 12:30 वाजले होते. जेवणं वगैरे झाली सगळ्यांची, रात्रीची भांडी वगैरे घासून झाली आणि सगळे काय झालं, मी बोलत होते कॅमेरामध्ये आणि सगळ्यांचा घोरण्याचा आवाज येत होता ना, म्हणून मी माझा आवाज म्यूट केला आणि मग नंतर व्हॉईस ओव्हर करावा लागला मला. तर जरा समजून घ्या. तर मी आता तुम्हाला काय सांगते, तर बघा मी लाल तिखट मिसळलं, माझ्या हाताने मिसळलेलं आहे, कुठलंही ग्लोव्ज वगैरे वापरलं नाही. तर आता हातांची आग होते, तर तुमच्या पण हातांची आग जर झाली तर काय करायचं, ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्याच्यावर पाणी घ्यायचं आणि ते पीठ ओलं करून त्या पिठानं आहे ना आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे. छान ते पीठ आहे ना, जिथपर्यंत आग होती आपल्या हातांची कोपऱ्यांपर्यंत माझ्या तर होत होती, जिथपर्यंत बांगड्या आहेत त्याच्या पुढपर्यंत आग होत होती, कारण मिरची पावडर, लवंगी मिरची पावडर आपण मिक्स केलेली आहे त्यामुळं. आणि छान हे पिठाने हात आहे ना आपले धुवून घ्यायचे आणि पाण्याने एकदा धुवून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला हँडवॉशनं हात धुवून घ्यायचे आणि हँडवॉशनं हात धुवून झाले ना की मग त्याला खोबऱ्याचं तेल लावायचं आहे. म्हणजे एक 15 ते 20 मिनटातच तुमच्या हाताची आग जी आहे ती थांबणार आहे. तर चला, आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि हो, कांदा लसूण मसाला जर आवडला असेल ना तर नक्की ऑर्डर बुक करा दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर. चला, बाय.